कसं आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरोघरी कोणाचा तरी उपवास असला की खिचडी तर हमखास बनते. बऱ्याच जणांना तर इतकी खिचडी आवडते की बोलायला शब्दच नाहीत. पण काही जणांना ती आवडतही नाही. आणि त्यासाठी आज मी एक नवीन रेसिपी शेअर करत आहे. ती आजपर्यंत तुम्ही कधी बनवली देखील नसेल. साबुदाण्याची ही पातळ खीर किंवा पेज म्हणू शकता ह्याला तुम्ही. आणि साबुदाण्याची गोड खीर नाही बरं का, ही खीर आहे तिखट. उपवासाला ही एक वाटी जर खीर खाल्ली ना दिवसभर अगदी पोट भरल्यासारखं वाटतं आणि अजिबात भूक लागत नाही. ही खीर पचायलाही हलकी फुलकी आहे. ही तिखट आणि खमंग खीर कशी करायची ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी ना इथे एकच मी बटाटा घेतला आहे. बटाटा स्वच्छ धुवून वरील साल काढून घेतलं आणि ना असा पाण्यामध्ये खिसून घेत आहे. म्हणजे कसा बटाटा काळाही पडत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने पाण्यामध्येच खिसून घेतला. आणि खिसलेला बटाटा असा पाण्यातून काढून गच्च पिळून घेतला आणि तो बाजूला काढून ठेवला. तुम्ही बटाटा तुम्हाला जर खिसायचा नसेल तर तुम्ही बारीक असा पातळ चिरूनही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने बटाट्याचा जो किस केला आहे तो गच्च पिळून एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता बघा, हा भिजवलेला 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. घरातील आपली लहान आमटीची वाटी असते ना, त्या वाटीने 1 वाटी साबुदाणा मी इथे घेतला आहे. आणि एवढ्या साबुदाण्यामध्ये आपण जी खीर करणार आहोत ना, ती अगदी 4 माणसं आरामात खाऊ शकतात. गरमागरम 1 वाटी जरी ही खीर पिलात ना, तर दिवसभर पोट भरल्यासारखं राहतं. आता पुढे काय करायचं आहे, कढई घ्यायची. कढईमध्ये ना 1 मोठा चमचा मी तूप घेतलेला आहे. अगदी थोडंसं ना शेंगदाण्याचं तेलही घेतलं आहे. तूप आणि शेंगदाण्याचं तेल मी मिक्स घेतलं आहे. तुम्ही फक्त तेलामध्ये किंवा तुपामध्येही करू शकता. तेल तापल्यानंतर जिरं टाकलं. जिरं छान फुलल्यानंतर इथे मी मोडून मिरच्या टाकलेल्या आहेत 2. मिरचीला छान डाग पडेपर्यंत परतवून घेतलं आणि लगेचच जो आपण किसून ठेवलेला बटाटा होता ना, तो यामध्ये टाकायचा आहे. बटाटाही छान असा परतवून घ्यायचा. आता उपवासाला जर तुमच्याकडे जिरे चालत असेल तर नक्की घाला, नसेल चालत तर नाही घातलं तरीही काही हरकत नाही. आणि आता आपल्याला बटाटा छान असा परतवून घ्यायचा. जसजसं बटाटा परतताना तो चिटकू लागतो कढईला, तेव्हा समजून जायचा बटाटा आपला छान परतला गेला आहे. आणि तो निघतोही नंतर. आणि तेल सुटू लागलं आहे बटाट्याला आता. आणि ह्या वेळेला आपल्याला ह्यामध्ये ना तो भिजवलेला आपण 1 वाटी साबुदाणा घेतला आहे ना, तो घालायचा आहे. आणि तोही यामध्ये ना छान असा परतवून घ्यायचा आहे. म्हणजे कसा तो नंतर ना असा एकदम फुटणार नाही, म्हणजे तो एक अख्खा राहील आणि तो एकमेकाला चिकटणार नाही, असा सुट्टा राहील. हे खीर खातानाही खूप छान लागतं. हे बघा, अशा पद्धतीने तुपामध्ये छान असा साबुदाणा मी परतवून घेत आहे. तुम्ही कधी या पद्धतीने खीर बनवली होती का तिखट? साबुदाण्याची गोड खीर तर आपण सर्वजणीच बनवतो, पण ह्या पद्धतीने तिखट खीर कधी बनवली होती का? ते मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात, कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहात ते नक्की मला कमेंट करून सांगा. तुपा तेलामध्ये साबुदाणा व्यवस्थित असा परतवून घेतला. साबुदाणाही किती छान फुलला आहे बघा. या क्षणीच आपल्याला ना ह्यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं आहे. कशी याच वाटीने आपण साबुदाणाही घेतला होता आणि त्याच वाटीने मी 2 वाट्या इथे पाणी घातलेलं आहे. आता खीर ही 1 मिनिटभर छान अशी शिजवून घ्यायची, म्हणजे साबुदाणा छान असा खीरीमध्ये फुलेपर्यंत. बटाटा काय मगाशी आपण तेला तुपामध्ये परतवून घेतला तेव्हाच तो छान असा शिजला होता. फक्त आपल्याला एक उकळी येऊन हा साबुदाणा शिजेपर्यंत वाट बघायची आहे. त्यानंतर काय करायचं ते मी पुढे सांगणारच आहे. त्याआधी आपल्या ह्या चवीनुसार, म्हणजे ह्या खिरीच्या चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे. त्यानुसारच मी इथे 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे. आता ह्यामध्ये ना ओल्या खोबऱ्याचा भरपूर असा कीस घालू शकता. परत शेंगदाण्याचा 2 ते 3 चमचे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे इथे कूट घालू शकता भाजलेल्या शेंगदाण्याचा. आणि अशी ही खीर तुम्ही खाऊ शकता. पण पुढे काय करायचं ते दाखवणारच आहे. त्याआधी बघा, खीर आपली छान शिजली आहे, अशी घट्टसर झाली आहे. जर तुम्हाला अजून पातळ करायची असेल तर यामध्ये पाणी वाढू शकता किंवा फ्रेश दह्याचं ताक करून तुम्ही यामध्ये 2 वाटी ताक घालायचं आहे. फ्रेश असं अर्धी वाटी दही घेतलं, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरला छान असं फिरवून घेतलं. त्यामध्ये नंतर हे सगळं व्यवस्थित बारीक झाल्यानंतर थोडंसं पाणी आणि वाढवलं. असे 2 वाटी मी ताक केलेलं आहे आणि हे ताक मी यामध्ये घालणार आहे. जर तुमच्याकडे तयार ताक असेल तर तुम्ही ते घालू शकता, पण ते फ्रेश असायला पाहिजे, आंबट अजिबात नको. पण तुम्ही अशी ही खीर खाऊ शकता ताक घालायच्या आधीची, पण ताक घातल्यानंतर ही उत्तम लागते खीर. त्यामुळे भरपूर असा ओल्या खोबऱ्याचा कीस, ताक, परत तुम्हाला जर कोथिंबीर तुमच्या उपवासाला चालत असेल तर तीही तुम्ही घालू शकता. इथे बघा, तयार केलेलं ताक 2 वाट्या मी घातलेलं आहे. तुम्हाला खीर कशी घट्ट पातळ आवडते त्या पद्धतीने तुम्ही त्याप्रमाणेच ताक यामध्ये घालू शकता. ही खीर तुम्हाला खूप म्हणजे खूप पातळ वाटत असेल, पण थोड्या वेळाने ती थंड झाल्यानंतर अगदी घट्ट होते. त्यामुळे जास्त खीर न आटवता गॅस बंद करायचा. शेवटी यामध्ये 2 ते 3 चमचे मी शेंगदाण्याचा कूटही घातला आहे. कुठेतरी व्हिडिओ तो स्किप झाला आहे, तुम्ही समजून घ्यालच.
आणि मी मगाशी बोलल्याप्रमाणे जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर यामध्ये घालू शकता, नसेल तर आमच्याकडे नाही चालत म्हणून मी नाही घातली. नाही घातलात तरी काहीही हरकत नाही. छान अशी खमंग तिखट खीर आपली तयार आहे. त्यांना कोणाला गोड खायला आवडत नाही किंवा उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला आहे किंवा खायलाच आवडत नसेल, त्यांनी या पद्धतीने केलेली खीर करायला काहीही हरकत नाही. या आषाढीला नक्कीच करून पहा. जर तुम्हाला आवडली तर करा, नसेल तर साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे काहीही तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार. त्याची ही रेसिपी मी शेअर केली आहे. खरं तर ज्यांना साबुदाणा खिचडी आवडत नाही किंवा खिचडी खाऊन कंटाळा आहे त्यांच्यासाठी खास करून ही रेसिपी शेअर केली आहे. जर रेसिपी आवडलीच तर तुम्ही करून खाऊ शकता. बघू शकता मगाशी किती पातळ वाटत होते, आता थोडीशी थंड झाली आहे तरीसुद्धा ती दाटसर झाली आहे. उपवासाच्या दिवशी अशी 1 वाटी जर ही खीर खाल्ली ना, अगदी पोट भरल्यासारखं वाटतं. अजिबात भूकही लागत नाही. धन्यवाद.